कथा नगरी. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पराक्रम, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या भगवान श्री हनुमान यांच्या जन्माची अद्भुत कथा. खूप वर्षांपूर्वी सुमेरू पर्वताजवळ अंजना नावाची एक सुंदर सद्गुणी आणि भक्तिमान अप्सरा राहत होती. पूर्वी ती स्वर्गात अप्सरा होती, परंतु एका ऋषींच्या शापामुळे तिला पृथ्वीवर वानर रूपात जन्म घ्यावा लागला. शापामुळे तिला पृथ्वीवर राहावे लागले, पण तिचे मन नेहमी देवभक्तीत रमलेले होते. काळानुसार अंजना देवीचा विवाह वानरराज केसरी यांच्याशी झाला. केसरी हे अत्यंत पराक्रमी आणि न्यायप्रिय वानरराज होते. अंजना आणि केसरी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते. ते दररोज भगवान शिवाची पूजा करत आणि मनापासून त्यांची उपासना करत असत. काही वर्षे लोटली, पण त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे अंजना देवी खूप चिंतेत होती. मग तिने एक दिवस ठरवले की ती भगवान शिवाची कठोर तपस्या करेल. अंजना देवी पर्वतावर जाऊन भगवान शिवाची दीर्घ काळ कठोर तपस्या करू लागली. दिवस रात्र ती फक्त भगवान शिवाचे नाव जपत होती. तिची भक्ती, श्रद्धा आणि समर्पण पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. शेवटी भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे अंजना, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी तुला वर देतो की तुझ्या पोटी एक अतिशय शक्तिशाली, बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो भविष्यात जगात महान कार्य करेल. अंजना देवी खूप आनंदी झाली आणि भगवान शिवांचे मनापासून आभार मानले. त्याच काळात अयोध्येचे राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी महान पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता. यज्ञ संपल्यानंतर अग्निदेवांनी त्यांना एक पवित्र पायस दिले. ते पायस राजा दशरथ आपल्या राण्यांमध्ये वाटत होते. त्याचवेळी एक दिव्य पक्षी त्या पायसाचा एक भाग घेऊन उडाला आणि योगायोगाने तो अंजना देवीच्या हातात पडला. अंजना देवीने तो प्रसाद म्हणून स्वीकारला. त्या पवित्र प्रसादामुळे आणि वायुदेवाच्या आशीर्वादामुळे काही काळानंतर अंजना देवीच्या पोटी एक दिव्य आणि तेजस्वी बालक जन्माला आले. त्या बालकाचा तेज इतका विलक्षण होता की सर्व देवतांना आनंद झाला. तो दिव्य बालक म्हणजेच भगवान श्री हनुमान. कारण त्यांना वायुदेवाचे विशेष आशीर्वाद होते, म्हणून त्यांना पवनपुत्र हनुमान असेही म्हटले जाते. बालपणी हनुमान खूप चंचल, उत्साही आणि अत्यंत शक्तिशाली होते. त्यांच्यात अपार ऊर्जा होती आणि ती नेहमी काही ना काही नवीन साहस करत असत. एक दिवस सकाळी उगवता सूर्य लाल रंगाच्या पिकलेल्या फळासारखा दिसत होता. लहान हनुमानला वाटले की ते एखादे स्वादिष्ट फळ आहे. तेव्हा त्यांनी ते खाण्यासाठी थेट आकाशात प्रचंड उडी मारली. ते इतक्या वेगाने सूर्याच्या दिशेने जाऊ लागले की देवतांना आश्चर्य वाटले. देवतांना वाटले की जर हनुमान सूर्याजवळ पोहोचले तर मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे इंद्रदेवांनी वज्राने प्रहार केला. त्या प्रहारामुळे हनुमान खाली पडले आणि त्यांच्या हनुवटीला म्हणजेच ठोडीला दुखापत झाली. हनु म्हणजे हनुवटी, म्हणून त्या घटनेनंतर त्यांचे नाव हनुमान पडले. ही घटना पाहून वायुदेव खूप रागावले. त्यांनी संपूर्ण जगातून वारा थांबवला. त्यामुळे सर्व जीवांना श्वास घेणे कठीण झाले. तेव्हा सर्व देवता घाबरल्या आणि त्यांनी हनुमानाला अनेक दिव्य वरदान दिले. देवतांनी हनुमानाला दिलेले वरदान होते अपार शक्ती, अतुलनीय बुद्धी, अविश्वसनीय वेग आणि दीर्घ अमरत्व. या वरदानांमुळे हनुमान अत्यंत शक्तिशाली आणि महान बनले. मोठे झाल्यावर हनुमान भगवान श्रीरामांचे परमभक्त बनले. तर मुलांनो, ही कथा आपल्याला शिकवते भक्ती, धैर्य आणि चांगल्या गुणांनी आपण जीवनात असंभव गोष्टीही साध्य करू शकतो.